रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसे मंगळवाडी युट्यूब चॅनल मध्ये। मी मंगळवाड्याची ब्लॉगर वर्षा दिवसे। आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा। आज आमच्या देवीची भव्य अशी मिरवणूक होणार आहे। त्यापूर्वी आजची महापूजा ॲडव्होकेट विनायक नागणे वकील सर यांच्या हस्ते होणार आहे। ढोल ताशाच्या स्वागतासहित ॲडव्होकेट नागणे वकील सर आता हजर झाले आहेत। त्यांना आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देऊया। आपल्या मिरवणुकीसाठी खास स्वर झंकार बँजो। महापूजेसाठी किती गर्दी आहे। अख्खा नागणेवाडी परिवार जमलेला आहे। त्याचबरोबर जे भक्त आहेत वाडीच्या बाहेरचे, पण त्यांचं एक वाडीशी आणि मंडळाशी नातं जोडले गेलेले आहे, ते सुद्धा आज हजर आहेत महापूजेसाठी। आजची महापूजा वकील सरांच्या हस्ते संपन्न झालेली आहे। आता सगळ्यांना ओढ लागली आहे मिरवणुकीची। आज विशेष पूजा आहे कारण दसरा आहे। त्याचबरोबर आज विशेष पूजा आहे म्हणल्यावर विशेष प्रसाद असणार, खारी बुंदी आणि गुलाबजामुन। तसेच संध्याकाळी महाप्रसाद सुद्धा आज आयोजन होतं। कसा आहे आपला हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ नागणेवाडीचा परिवार, बघितला का? चला म्हणलं थोडंफार फोटोशूट करून घ्यावं म्हणलं आपलं पण। मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। बघा मागून आवाज कसा यायला लागलाय। ही आपली नागणेवाडीची नारी शक्ती आणि आपली जीवाभावाची माणसं आहेत। हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ नागणेवाडीच्या सर्व मंडळातील सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, वरिष्ठ व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचा आता फोटोशूट चालू आहे आणि त्याच्यानंतर महिलांचं सुद्धा फोटोशूट करण्यात आलेलं आहे। कसे आपली नागणेवाडी नारी शक्ती। आता मिरवणुकीला सुरुवात होईल आणि सुंदर अशा खास आमच्या आईसाहेबांसाठी सजवलेल्या रथामध्ये आत्ताच आईसाहेबांचं आगमन झालेलं आहे आणि आता चला तर मिरवणूक बघूया। आमच्या मंडळाचं खास आकर्षण म्हणजे लेझिम पताक। लाटी काठी आणि तलवारबाजी हे अगदी मुलं असं सहज फिरवतात, असे भिंगरे फिरवल्यासारखं। ही तर आपली परंपरा आहे, हीच आपली संस्कृती, ही जपायला गेली पाहिजे आणि आमचं मंडळ परंपरा जपतंय ह्याचा मला अभिमान आहे। हाय हाय वाडी वाडी नागणेवाडी, भांडण तंटा वेळोवेळी, आमची वाडी लय भारी। झाले रक्षाबंधन, झाले गौरी गणपती, आता आली नवरात्री। नवरात्रीत कोणाची वावा, हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ नागणेवाडीच्या लेझिम पथकाचीच हवा। कशी वाटली तुम्हाला मी लिहिलेली छोटीशी कविता आमच्या वाडीबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा।
नाचून नाचून किती घाम आलाय, फुल एन्जॉय केलेला आहे. दामाजी चौकात लेझिम झालं, शिवप्रेमी चौकात लेझिम झालं. आता आमची मिरवणूक चाललेली आहे चोखामेळा चौकात. तुम्हासनी बघायचंय का नागरेवाडीचं पब्लिक? तर बघा किती गर्दी आहे. आता काय खरं नाही, अध्यक्ष जोरात.
वाडीचा एवढा भारी विषय आहे की तिथल्या बसलेल्या मुली सुद्धा त्यांचा सुद्धा बँजोचा आवाज ऐकून पाय थिरकायला लागले आहेत. बस वाडीचा आवाज ऐकून साऊथ इंडियन लोक सुद्धा आली मिरवणुकीमध्ये. एवढं पब्लिक बघून एकच वाक्य सुचतंय, नाद करा पण आमचा कुठं. भव्य अशा मिरवणूक सोहळा संपन्न झालेला आहे. आता झाली आहे परतीची वेळ. आता महागारी जाताना पहिल्या आमच्या देवीची पूजा अध्यक्ष करतील आणि देन आता आम्ही वाडीत जाऊ रिटर्न महागारी. देवीच्या स्वागतासाठी वाडी सज्ज आहे. ही वाडीत आईसाहेबांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या समोरून जेव्हा आईसाहेब जातील तेव्हा प्रत्येक जण स्वागत करत आहेत, आरती करत आहेत, पूजा करत आहेत. ॲडव्होकेट विनायक नागणे वकील सर सुद्धा आलेले आहेत देवीच्या स्वागतासाठी. ही सुंदर अशी रांगोळी आमच्या मंडळातील महिलांनी म्हणजे नागनेवाडी नारी शक्ती आणि मंडळातल्या लहान मुलींनी काढलेली आहे. उद उद सदानंदीचा उद उद जय जय. आमच्या आईसाहेबांचं वाडीत आगमन झालेलं आहे. लहान मुलींनी सुद्धा स्वागत केलेलं आहे आईचं आणि एवढे 1:30 वाजलेत रात्री तरी पण त्या जागेत स्वागतासाठी आणि त्यांनी सगळ्यांनीच रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी. पुष्पवृष्टी करून मुली स्वागत करत आहेत आईंचं आणि इकडं महिला वर्ग सुद्धा पूजा करत आहे.
वाडीत जेव्हा आमच्या देवीचं म्हणजे आमच्या आईसाहेबांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा प्रत्येकजण ज्यांच्या दारासमोरून आईसाहेब जातील तो प्रत्येकजण आईची आरती आणि पूजा करतो, मग देवी पुढे जाते. आलेलो आहोत वाडीत माघारी. आता जो मेन ठिकाणी मंदिरात आमची देवी बसते ना त्या ठिकाणी आता आमच्या आईसाहेबांना विराजमान केलं जाईल आणि देन कोजागिरीलाच दरवाजे उघडले जातील. इकडं सगळ्यांसाठी महाप्रसाद. प्रसाद आहे प्रसाद. नाही दमला अध्यक्ष तरी पण उत्साह आहे. हा तुम्ही सगळे वरिष्ठ मंडळी इकडे राहिले. स्वर झंकार बँजोचे सर्वा त्यांचाही सत्कार करून त्यांचा मानपान करून त्यांचं मानधन त्यांना देण्यात येत आहेत आणि ॲडव्होकेट विनायक नांगणे सर यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. आजचे जे देवीच्या रथाचे सारथी जे होते म्हणजे जे ट्रॅक्टर चालक होते त्यांचाही सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आता सर्वजण दमलेले आहेत आणि आता लागलेली आहे भूक. इथं अध्यक्ष आजूभैया आणि सर्व वरिष्ठ मंडळी सगळे आता प्रसादाचा आस्वाद घेत आहेत. इकडच्या बाजूला प्राध्यापक भगत सर, ॲडव्होकेट विनायक नांगणे सर सुद्धा प्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आता मला लागलेली आहे जोरात भूक. आता मी पण जेवण करते आणि प्रसाद घेते. तर 9 दिवस कधी येऊन संपून गेलं ते कळलं पण नाही. 9 दिवसाचा नवरात्रीचा हा सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व लहान व्यक्तीपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत मंडळातील सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, वरिष्ठ सर्वजण होते. कारण हा उत्साह एकाचा नाही, कुणाचा एकजुटीचा आहे. कारण एकीच हीच आमच्या मंडळाची ताकद आहे. आणि पुढच्या वर्षी भेटू. हाच जोश, हाच उत्साह आणि याच्यापेक्षा काहीतरी भारी करून दाखवण्याची उमेद आणि जिद्द. कारण थोडक्यात आमच्या वाडीबद्दल सांगायचं झालं तर एकच लाईन सांगेन की जे भारी ते पण आम्ही, कमी भरून काढणारे पण आम्ही, थोडक्यात काय ब्रँड आम्ही, कळलं का? #नागणेवाडी. रामकृष्ण हरी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.